नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये आपल्याला खूप अडचणी असतात, खूप अडचणी येतात. आपण नोकरी करतो आणि त्यामुळे रोज आपल्याकडून आपली देवपूजा होत नाही. आपली इच्छा असून देखील आपल्याकडनं देवपूजा होत नाही. देवघरामध्ये देव आपण ठेवलेले असतात. आपल्या कुटुंबाचे ते रक्षण करतात आणि आपल्यालाही वाटतं की आपल्या कुटुंबाचं रक्षण व्हावं. कोणतंही संकट, कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी आपण घरामध्ये देव ठेवलेले आहेत. पण त्यांची रोज देवपूजा होते का? आपण नोकरीसाठी बाहेर जातो आणि अशा वेळी देवपूजा आपल्याकडनं होत नाही. तर देवपूजा आपण कशी करावी? तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, तुमच्या घरामध्ये जर देव असतील तर रोज त्यांची पूजा ही झालीच पाहिजे. कारण आपण घरामध्ये देव आणले आहेत आणि आपल्यावर अन्नपूर्णा मातेची कृपा आपल्यावर असावी. त्यासोबतच आपली कुलदेवी, कुलदैवत आपण त्यांची देखील फोटो किंवा मूर्ती आपण आपल्या घरामध्ये ठेवत असतो आणि आपल्या कुलदेवीची कृपा आपल्यावर असणं ते देखील खूप गरजेचं आहे. तर यामुळे कोणतेही विघ्न आपल्यावर येऊ नये म्हणून आपण देवपूजा ही करावी. आपल्या घरामध्ये कुलदेवीचा टाक, फोटो असतो, मूर्ती असतो, त्याच्यावर देखील आपल्याला कुंकुमार्चन करणं, त्यासोबतच अभिषेक करणं, या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. घरामध्ये जर देव आहेत तर 24 तासामध्ये आपल्याला 5 मिनटं तरी वेळ काढून आपल्या घरातील देवपूजा ही आपल्याकडनं झालीच पाहिजे. तर देवपूजा ही दुपारी 12च्या आत करायची असते आणि म्हणूनच सकाळी अंघोळ झाल्यानंतर सूर्याला जल अर्पण करून देवपूजा ही करावी आणि पहिले लोक हे सोहळे घालून देवपूजा ही करत असे. तुमच्याकडे जर सोहळा असेल तर ते घालून देखील तुम्ही नक्कीच देवपूजा ही करा किंवा साध्या वस्त्रामध्ये देखील वस्त्र घालून देखील तुम्ही देवपूजा ही करू शकता. त्यासोबतच बसायला आसन घ्यायचं आहे. अगदी कोरडी देवपूजा केली तरीही बसायला आसन हे घ्यायलाच चुकू नका. त्यासोबतच जेव्हा आपण देवाला फुलं वाहतो तर ते दुसऱ्या दिवशी लगेच उचलून घ्यायची आहे आणि ती निर्माल्यामध्ये टाकायची आहे. कारण फुलं ही नकारात्मकता शोषून घेते आणि त्यामुळे ते आपल्याला काढून निर्माल्यामध्ये टाकायचे असतात. ती फुलं 2 ते 3 दिवस देवासमोर किंवा घरामध्ये देखील ठेवू नका, तर ती निर्माल्यामध्ये टाका. त्यासोबतच 5 मिनटं रोज काढून तरी देवपूजा ही आपल्याकडनं झालीच पाहिजे. देवाकडून आपण खूप काही मागतो, खूप काही अपेक्षा ठेवतो, मग त्यांची सेवा करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही कामाला जाता तेव्हा देवाला दिवा लावा. तसेच संध्याकाळी घरी आले की हातपाय धुवून त्यानंतर पहिले देवाला दिवा लावा आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा. आणि या गोष्टी झाल्याच पाहिजे. आपण जे काही आहोत ते त्यांच्यामुळेच आपण आहोत. आपण कष्ट करतो पण त्याला देवाची साथ देखील असतेच आणि त्यामुळे आपण आपल्याकडनं त्यांची सेवा ही झालीच पाहिजे. आपण जे काही फुलं, बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण करत असतो तर ती आपल्याला दुसऱ्या दिवशी लगेच उचलून घ्यायची असतात आणि निर्माल्यामध्येही टाकायचे असतात. त्यासोबतच देवांचे जे काही वस्त्र असतात तर त्यावर धूळ असेल झाली तर ते देखील बदला. अगदी 8-8 दिवस वस्त्र ठेवू नका, तर 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही वस्त्र बदला. देवांना अंघोळ घाला. फोटो असेल तर फोटो पुसून घ्या. तर या गोष्टींमुळे देखील आपल्याला दोष लागले जातात आणि त्यामुळे देवांची काळजी आपल्याला घेणं किंवा देवांची साफसफाई, कपडे वस्त्र बदलणे, त्यासोबतच जे काही आपण फुलं, पानं अर्पण करत असतो तर ते देखील वेळच्या वेळी उचलून घ्या आणि निर्माल्यामध्ये अर्पण करा. तर या गोष्टींमुळे देखील आपल्याला दोष लागले जातात. त्यामुळे ते वेळच्या वेळी काढून घेत जा आणि देवघर देखील स्वच्छ करत जा. किंवा तुम्हाला रोज देवांना अंघोळ घालणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी गंगाजलामध्ये एक फूल बुडवून ते फूल देवांवरती गंगाजल शिंपडा. तर हे सुद्धा तुम्ही करू शकता. यासोबतच रोज कुलदेवीचा मंत्र म्हणजेच नवरत्न मंत्र तुम्ही पठण करा. घंटानाद ही घरामध्ये झालीच पाहिजे सकाळ संध्याकाळ. तर घंटा का वाजवली जाते? तर जेव्हा आपण घंटानाद घरामध्ये करतो तेव्हा जी काही घरामध्ये नकारात्मकता असते, अलक्ष्मी असते तर ती बाहेर जाते आणि त्यामुळे सकाळ संध्याकाळ घरामध्ये घंटानाद हा झालाच पाहिजे. 5 मिनटं वेळ काढून तरी तुम्ही या गोष्टी आवर्जून करत जा, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचे दोष लागले जाणार नाही आणि देवांची सेवा ही महत्त्वाची आहे. त्यासोबतच जो आपण मंगल कलश स्थापन करत असतो तर त्यामध्ये पाणी आहे की नाही ते देखील बघत जा आणि ते देखील चेंज करत जा. तर यामुळे देखील दोष लागले जातात. तर या गोष्टी आवर्जून पाळा.